तर यस, आपण आता निघालो आहे कोंबडी आणायला. आता तिथे मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपल्याला बघितलं असेल तुम्ही की फ्रोझन सगळं मिळतं, कारण की सगळं इम्पोर्ट होतं. आणि त्यामुळे काय होतं, फ्रोझनमध्ये आम्ही 2-3 वेळा संडेला खाल्लं चिकन आणि त्रास व्हायला लागला. नंतर म्हटलं ह्यावेळेला मग मी चौकशी केली आठवड्याभरात काही ओळखीच्या लोकांशी बोलून वगैरे, की बाबा कुठे काय मिळतं आहे का अशी फ्रेश कोंबडी किंवा फ्रेश मटन जसं आपल्याकडे तिकडे मिळतं, भारतात मिळतं. तर 2-3 ठिकाणी त्यांनी लोकांनी सांगितलं आहे. पण त्यांनी आणखीन आम्हाला हे पण सांगितलं की तुम्हाला जर हवं असेल तर लवकर जा. कारण काय होतं आहे, बिंग अन आयलंड इथे कसं होतं की सकाळी लवकर उठतात लोक आणि साधारणतः 8पर्यंत पूर्ण मच्छी मार्केट म्हणा किंवा फिश मार्केट म्हणा किंवा फिश मार्केटचं एकच झालं, कोंबडी जिथे मिळते ते सगळं ऑलमोस्ट 8 वाजता सगळं संपतं. आता वाजलेत 7 आणि आपण आता म्हणून चाललो आहे लवकर. लोक ती दादा शोधून आपल्याला काढायचे, शोधून तिकडनं बघू काय आपल्याला मिळतं आहे, चिकन फ्रेश की काय. ट्यूनिंग राहा, तुम्हाला थोड्या वेळात तिकडे जर गेलो तर तुम्हाला दाखवतो भेटलं तर. ठीक आहे. महाचा रोडला रोडला तिथे 2 फार्म्स आहेत. एक फार्म आहे नाव त्याच्या दुसरा रेड्डी फार्म. त्याला दोन्हीकडे प्रयत्न करून मला वाटतं दुसरा पहिला जो फार्म आहे त्याच्याकडे आणखी कॉन्टॅक्ट नाही, ऑनलाईन काही कॉन्टॅक्ट दिसले आहे मला. रेड्डी फार्मचे काही डिटेल्स मिळाले, लोकेशन मिळाले, राईट आहे कोणती फार्मला जायला. पहिल्या रेड्डी फार्मला जाऊन बघूया चांगलं मिळालं प्रश्न शुगर घ्यायची नाही. आणि हे एकाचं एक छोटंसं मॉल असं मोबाईल गॅस स्टेशन आहे, छोटा मॉल आहे. या मॉलमध्ये 10 रुपयापासून सगळं मिळतात महिने. आणि पहिल्यावाला फार्म ते जरा मागे गेलं, ते आपण नाही गेलो होता कारण की समोर या रेड्डी फार्मचे म्हटल्याप्रमाणे कॉन्टॅक्ट मिळाले. पण तिथे बोर्डच मारला होतो रात्री. फार्म्सच्या रोडला लागला. रस्ता बघा किती खराब आहे, पण निसर्ग सौंदर्य किती छान आहे. असं वाटतं खरं कोकणात राहायला गेला. 12,500 किलोमीटर लांबचं कोकण. याच रस्त्यावरती पुढे एक राईटला असं म्हणतात रेड्डी फार्म्स आहे तो, जिथे चिकन आणि डक मागे बोर्ड मारले 1 किलोमीटर आहे साधारणतः हा 1 किलोमीटरचा पॅच आपल्याला अशा खराब रस्त्यावर जायला लागेल. 1 किलोमीटर आला बघा, इथे बोर्ड मारले रेड्डी फार्म्स. लेफ्टला सॉरी राईटला, लेफ्टला नाही म्हटलं ऍक्च्युली मी चाललोय लेफ्टला, रस्ता खराब आहे. हा एक रेड्डी फार्म्स म्हणून दिसतो. बंद आहे की काय? वेळ आहे 8 वाजता आणि आपण ऑलमोस्ट 20 मिनिटं आधी 7:40 झाले. थोडं थांबूया इथे किंवा बाहेर गाडी लावून विचारलं माणूस जाण्यासाठी गाडी चालू आहे. तर हा रेड्डी फार्म्सचा परिसर आहे. आपण ना 8 वाजताचा टायमिंग आहे, 8 ते 5 आणि आपण 7:40च्या आसपासच आलो इथे. काय थांबूया थोडा, मी आतमध्ये जाऊन बघून आलो. आता असं जायला मनाई केली नाही, पण आतमध्ये कुत्री भरपूर आहेत. जाऊन बघून आलो. त्यांचं म्हणणं आहे की थोडा वेळ जरा थांबा, 8 वाजता चालू होईल तेव्हा बघूया. पण बघा तिथे समोर कोस्टलाईन ना, कोस्टलाईन पण दिसते बघा. जे आपण आहोत सध्या आता हा आजूबाजूचा परिसर रेड्डी फार्मचा. आणि समोर तिथे बघा समुद्र दिसतोय, डोंगर आणि समुद्र. फार्मच्या बाजूला झाडं आहेत चांगले. असा अप्रोच रोड होता तो.
आणि जास्वंदीचे रंग वगैरे छान छान आहेत. एक लाल आपल्याकडे मिळतात आणि हे वेगळ्या रंगाचे. ते मागे हा इथे येल्लो कलर. पोरांना पण आवडतं ऍक्च्युली. फॉर्म दरवाजा ओपन असल्यामुळे आपण इथे आलो. हा आतला परिसर आहे फॉर्मचा. फायनली यांनी 8 वाजले. आता दरवाजा उघडला आहे बरोबर 8 वाजता. आणि आपण गाडी पण आतमध्ये येऊन लावली आहे. आणि हा असा त्यांचा फार्म. आता अर्थात मगाशी आपण आलो बघितलेला होताच, पण असा त्यांचा फार्म. इथे काही बदक आहेत. इथेही बदक आणि कोंबड्या पण आहेत. सॉरी, इथे कोंबड्या आहेत, ते बदक, इथे कोंबड्या, इथे परत बदक, तिथे परत कोंबड्या. आणि आता आपण कोंबडी बघायला चाललो आहे. त्यातली कुठली तरी चूज करू आणि फायनल करू कुठली कोंबडी घ्यायची काय ते. ऑप्शन्स आहेत आता सध्या इथे कोंबड्यांचे सुद्धा. कोंबडी आहे, बदक आहे, 2 ऑप्शन्स आहेत. बदक तर आपण खात नाही. कोंबडी बघायला चालू आहे आता. बघूया इथे बॉयलर आणि गावठी दोन्ही आहेत. हे गेले वर्ष है ना. मागचे तर हा असा त्यांचा पूर्ण कोंबडीचा ठेवायचा. असा कुठली सिलेक्ट करायची कोंबडी, तो मला सिलेक्ट करायला सांगा कोणती कोंबडी घ्यायची. ती कोंबडी घेऊन जाऊ. हा बॉयलर कोंबड्या पण त्या कशा चालतायत, उडतायत, फिरतायत. ह्या कोंबड्या ॲक्च्युली जर खाल्ल्या तर तब्येतीला लागतील तरी. नाहीतर काय काय कोंबड्या बसता उभा पण राहू शकत नाही. तर ही त्याने आणली कोंबडी अशी. बघू तो सांगतो कुठली घ्यायची, तर आपण त्याला ठरवू आणि करू.